नमस्कार, मी पूजा, संपादक श्रेयस शिराळकर सोबत स्वागत करते तुमचं महाराष्ट्र न्यूज मध्ये। आपण आज जमलेलो आहोत स्वर्गीय विलासराव शिंदेजी यांच्या शक्तीस्थळावर निशिकांत दादा पाटील यांच्या सोबत। तर दादा, तुम्ही आज पहिल्यांदा फॉर्म भरल्यानंतर इथे या शक्तीस्थळावर भेट देण्यासाठी आलेला आहात, तर याच्याविषयी तुमच्या भावना काय आहेत ते सर्वप्रथम आम्हाला ऐकायचं आहे। स्वर्गीय विलासराव शिंदे साहेब हे व्यक्तिमत्व हे फक्त आष्ट्यापुरतं सीमित नव्हतं, आभाळाच्या उंचीचं व्यक्तिमत्व ते होतं। आम्ही सगळे त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष काम केलेलं आहे। राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून जिल्ह्याचे अध्यक्षपद त्यांनी अगदी यशस्वीरित्या त्या ठिकाणी सांभाळलेलं होतं आणि जवळपास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 आमदार त्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये निवडून आलेले होते। अशा व्यक्तिमत्वाला आज या ठिकाणी मी अभिवादन करण्यासाठी आलेलो होतो। मी त्यांचा सैनिक म्हणून या तालुक्यामध्ये काम करतोय अनेक वर्ष। भविष्यात त्यांच्या विचाराचं एक चांगलं राजकारण आणि समाजकारण करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न। सर्वप्रथम सर्व समर्थकांकडून तुमचं अभिनंदन की तुम्ही जे तिकीट तुम्हाला मिळालं आहे त्याबद्दल सर्वांकडूनच। अर्थातच तुमचे समर्थक भरपूर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले आहेत, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन। आणि आता तुम्ही जसं सगळ्यांनाच माहिती होतं की तुम्ही आजपर्यंत भाजप म्हणजे कमळ याच्यावरून लढत होता। निशिकांत दादा म्हणजे कमळ अशी एक ओळख होती पहिली, आणि आता ते कमळ नसून ते घड्याळ असं झालेलं आहे। निशिकांत दादा हा स्वतः एक पक्ष आहे आणि आता ते घड्याळ या चिन्हावर लढणार आहेत। तर ही भूमिका तुम्ही कशा प्रकारे राबवाल? घड्याळ हे चिन्ह कमीत कमी वेळात जास्तीत जास्त तुमच्या कार्यकर्त्यांपर्यंत किंवा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही कोणती रणनीती वापरणार आहात? गेली 25 वर्ष या मतदारसंघामध्ये घड्याळ हे चिन्ह घरोघरी पोहोचलेलं आहे। महायुतीच्या तिन्ही पक्षाचं सरकार ज्या वेळेला स्थापन झालं आणि आदरणीय अजितदादांच्या पक्षाकडं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं हा मतदारसंघ गेला, त्यावेळेला त्या ठिकाणी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठाच्या नेत्यांनी सर्वांनी मला हा मतदारसंघ त्या ठिकाणी दादांच्या पक्षाकडे गेला आहे, आपल्याला दादांच्या पक्षामधून उभा राहिलं पाहिजे अशी सूचना केली। त्या अनुषंगानं मुळात आम्ही सगळे 99चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य होतो। मधल्या 8-9 वर्षामध्ये भाजपमध्ये आम्ही सगळ्यांनी प्रवेश केलेला होता, कारण या तालुक्यामध्ये एका वेगळ्या विचाराचं सत्ता केंद्र तयार झालं होतं या पक्षाच्या माध्यमातून। आमच्या सगळ्यांच्या या जनतेचे सुदैवानं ते पक्षात ते जे विपरीत विचाराचं थोडंसं सगळ्यांना त्रासदायक असणारं व्यक्तिमत्व या पक्षातून दूर गेल्यामुळं अतिशय चांगला रिस्पॉन्स, चांगली लोक या पक्षामध्ये येतात। तर आता सगळ्यांनाच माहिती आहे की 35 वर्षांचा अनुभव असलेले जयंत पाटील यांच्या विरोधात तुम्ही उभे राहिलेला आहात, तर त्याबद्दल म्हणजे तुम्ही कशा प्रकारे त्यांना तोड देणार आहात? तुम्ही कशा प्रकारे तुमची भूमिका ग्रामस्थांमध्ये रुजवणार आहात? अर्थातच तुमचं घड्याळ चिन्ह याची वेगळी ओळख दाखवण्यासाठी तुम्ही विशेष असे काय प्रयत्न करणार? मुळात इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ हा सलग 7 टर्म विद्यमान आमदार मोदी निवडून येत आहेत। जवळपास 35 वर्ष एकच आमदार असल्यानंतर खरं तर या तालुक्यातल्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातल्या 57 गावाचा मतदारसंघ आहे। या मतदारसंघातल्या कुठल्याच गावामध्ये विकास कामं शिल्लकच राहायला नाही पाहिजे होती। आता उलट त्यांनी असं सांगायला पाहिजे की या गावामध्ये विकास कामं शिल्लक नसल्यामुळे मागणी शून्य आहे। तर दुर्दैवानं आता ते विचारतायत की 35 वर्ष पेठ सांगली हायवे रस्ता जो आहे तो सुद्धा त्यांना करता आला नाही, बाकीचे पानंद रस्ते करता आले नाही, युवकांच्या रोजगारासाठी MIDC निर्माण करता आले नाही। असा निष्क्रिय आमदार खरं तर महाराष्ट्रातल्या 288 विधानसभेमध्ये आम्ही कुणी पाहिलं नाही। त्यांना फक्त गटातटाचं राजकारण आणि पै पाहुण्यांचा उद्धार करणं एवढा एकमेव अजेंडा त्यांचा असल्यामुळं या पद्धतीचं राजकारण या तालुक्याला भूषणावं नाही आहे। आम्ही सगळेजण या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये विकसित मतदारसंघ म्हणून 288 विधानसभेमध्ये एक अतिशय चांगला विकासाचा बारामती विधानसभा जसा आहे त्याच पावलावर आम्ही करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत। आणि एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारत आहे की तुम्ही अशी कोणती योजना म्हणजे विशेष असं काय योजना आहेत, जसे विकास कामांसाठी म्हणा
किंवा अजून काही कार्यकर्त्यांच्या मदतीने तुम्ही असे वेगळे विशेष अशा कोणत्या योजना राबवू शकता आपल्या ग्रामस्थांसाठी किंवा विकास कामांसाठी वेगळं असं काय करू शकता तुम्ही ज्याच्या मदतीने सर्वांनाच निशिकांत दादा हे व्यक्तिमत्व हवं असं वाटेल? मुळात या आपल्या 57 गावामध्ये 145 किलोमीटरचे पाणंद रस्ते 26,52,00,000 रुपयाचे आम्ही मंजूर करून आणले. त्याचा निधी वर्ग झाला आणि त्याची कामही सुरुवात झाली, जे 40 वर्षामध्ये विद्यमान आमदारांना करता आले. दुसरं, या ठिकाणी आष्ट्यासारखं एक शहर आहे की ज्या शहराला लागून 2,500 हेक्टर जमीन शारपड आहे. या जमिनीमध्ये जर आपण एक चांगल्या पद्धतीची MIDC निर्माण करू शकतो तर इथल्या अनेक लोकांच्या रोजगाराचा प्रश्न त्यानिमित्तानं सुटेल. मी नितीनजी गडकरी साहेब असतील, सहकार मंत्री असतील, हे आमचे मुरली अण्णा मोहोळ, या सगळ्यांशी चर्चा करून या MIDCमध्ये ड्रायपोर्ट करण्याचा एक प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. हा मतदारसंघ विकासाच्या दृष्टीनं बारामती विधानसभेच्या बरोबर असेल या पद्धतीने उर्वरित 5 वर्षापर्यंत काम करू. संघातली जनभावना अशी आहे की कसे एक लढत व्हावी आणि मला खात्री आहे या जनभावनेचा आदर सर्व जे कोण इच्छुक आहेत ते निश्चितपणानं करतील. दुसरा प्रश्न असा आहे, निशिकांत पाटील यांना तिकीट मिळू नये यासाठी काही लोकांचे प्रयत्न चालू होते. त्याच्यानंतर घड्याळाचं तिकीट मिळू नये, घड्याळावर चिन्ह मिळू नये यासाठी प्रयत्न चालू होते. आता त्यांना अपयश आले आणि त्यात तुम्ही यशस्वी ठरलाय, याबद्दल तुम्ही काय सांगा? मुळात अशी काही चर्चा माझ्या कानावी नाही आणि असं कोणी प्रयत्नही केले नाहीत. राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करत राहायचं असतं. संधी हा पक्ष निवडून येणं हा निकष ठेवून या ठिकाणी 288 विधानसभा मतदारसंघामध्ये निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे या मतदारसंघात धन्यवाद दादा.